हॅलो एव्हरीवन. आज आपण FY BCom सेमिस्टर 2 फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 इन्शुरन्स क्लेम इलिस्ट्रेशन नंबर 1 पेज नंबर 2.27 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण इन्शुरन्स क्लेमच्या किती मेथड्स आहेत आणि इन्शुरन्स क्लेम म्हणजे काय ते पाहूया. तर इन्शुरन्स क्लेमच्या 2 मेथड आहेत. एक आहे लॉस ऑफ स्टॉक आणि दुसरे आहे लॉस ऑफ प्रॉफिट. तर लॉस ऑफ स्टॉक म्हणजे काय, तर जो आपल्या बिझनेसमध्ये जो स्टॉक असतो म्हणजे जो गुड्स आहे तो जर काही नॅचरली किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जर आपल्या स्टॉकचं नुकसान झालं तर विमा कंपनी आपल्याला नुकसान भरपाई देते. मग ती विमा कंपनी कसं कॅल्क्युलेशन करते की तुमच्या बिझनेसमध्ये किती नुकसान झालेलं आहे, तुम्हाला किती क्लेम द्यायचा आहे, म्हणजे नुकसान भरपाई किती द्यायची, हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं हे आपल्याला ह्या लेसनमध्ये शिकायचं आहे. तर सर्वात प्रथम आपण पहिली मेथड पाहणार आहोत, लॉस ऑफ स्टॉक, आणि इलिस्ट्रेशन नंबर 1 पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. तर क्वेश्चन रीड करताना आपल्याला इथं तारखा नीट बघायच्या आहेत, डेट खूप महत्त्वाच्या आहेत. तर इथं आग लागायच्या अगोदर, म्हणजेच इथं हा जो पहिला क्वेश्चन आहे तो फायरचा आहे. फायर झाल्यामुळे आपल्या बिझनेसचं नुकसान झालेलं आहे. मग नुकसान भरपाई आपल्याला विमा कंपनी कशी देईल, तर विमा कंपनी इन्शुरन्स कंपनी जे कॅल्क्युलेशन कसं करते आणि आपल्याला क्लेम कसा करते हे ह्याच्यामध्ये आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर इथं आपण सर्वात प्रथम क्वेश्चन रीड करून घेऊया. फायर ब्रोक आउट ऑफ द प्रिमायसेस ऑफ महाराजा कंपनी मालेगाव ऑन 1 जुलै 2024. तर इथं सांगितलेलं आहे की जो आपले प्रिमायसेस आहे त्या प्रिमायसेसला आग लागलेली आहे. कंपनीचं नाव आहे महाराजा कंपनी मालेगाव ऑन 1 जुलै 2024. ही तारीख खूप महत्त्वाची आहे. 1 जुलै 2024ला आपल्या बिझनेसच्या प्रिमायसेसला आग लागलेली आहे. अँड स्टॉक ऑफ द व्हॅल्यू ऑफ 1,57,500 वॉज सॅल्वेज अँड द बुक्स ऑफ रेकॉर्डेड वेहर सेव्ड. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे की सावलेज केलेलं आहे, म्हणजे सेव्ह केलेलं आहे किंवा वाचवलेलं आहे. आग झाल्यानंतर आपण बघत बसत नाही की पूर्ण जळून चालला आहे, आग लागली आणि माल जळतोय, तर आपण बघत बसत नाही. आपण काय करतो की ती आग विझवण्याचा प्रयत्न करतो आणि काहीतरी गुड्स आपण सेव्ह करण्याचा प्रयत्न करतो, वाचवण्याचा प्रयत्न करतो. तर आग लागल्यानंतर 1,57,500चा गुड्स आपण सेव्ह केलेला आहे किंवा वाचवलेला आहे आगीपासून. आणि रेकॉर्ड्स पण जे आहेत आपल्या बिझनेसचे, आपल्याकडे किती स्टॉक होता, किती कोणत्या किमतीचा गुड्स आहे आणि त्या मालाची किंमत किती आहे, सेल किती झाला आणि आपल्या बिझनेसमध्ये किती स्टॉक होता, हे सगळं जे रेकॉर्ड आहे ते पण रेकॉर्ड आपलं किंवा जे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत ते पण आपण वाचवलेले आहेत, आगीमध्ये जळू दिलेले नाहीत. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन वॉज ऑब्टेन्ड. स्टॉक ऑन 31 मार्च 2023. आता इथं नीट काळजीपूर्वक तुम्हाला हे बघायचं आहे की आपल्या बिझनेसला आग कधी लागली आणि आपण किती गुड्स वाचवलेला आहे. तर आपल्या बिझनेसला आपण इथं कॅल्क्युलेशन थोडंसं करूया. आपल्या बिझनेसला आग लागलेली आहे, सांगितलं आहे त्यांनी 1 जुलै 2024 ही फायरची डेट आहे. आणि आपलं जे अकाउंटिंग इयर आहे, हा जो स्टॉक दिलेला आहे तो अगोदरच्या इयरचा आहे. म्हणजे कुठला, आपण इथं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवते. आपलं इयर असतं 1 एप्रिल 2000, इथं 23 असेल कारण इथं 23चा दिला. एप्रिल, मे, जून, जुलै. तर 1 जुलै 2024ला आग लागली, पण हा आपला कुठला महिना, इयर आहे 2023. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2023, जानेवारी 2024 आणि फेब्रुवारी 2024, 31 मार्च 2024 हे एक इयर होतं. आणि त्याच्यानंतरचं जे आग लागलेलं इयर आहे ते आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आपलं इयर चालू होतं 1 एप्रिलला, म्हणून इथं सेकंड इयर आहे 1 एप्रिल 2024. एप्रिल, मे, जून, जुलै, इथं बघा, इथं आग लागली 1 जुलै 2024ला. इथं आग लागलेली आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2024. जुलै, ऑगस्ट,
सप्टेंबर, डिसेंबर, मार्च 2024 ते जुलै, म्हणजे पुढचं जे इयर आहे ह्याचा आपल्याला विचार करायचा नाही. इथे येईल 2025, इथं डिसेंबरला येईल 2024, जानेवारीला येईल 2025. हे एक इयर आहे, पण इथपर्यंत आपल्याला विचार करायचा आहे. तर इथं काय आहे बघा, आग लागायच्या अगोदरचा जो पण स्टॉक असतो, आग लागायच्या अगोदर, आग कधी लागलेली आहे 1 जुलै 2024ला, त्याच्या अगोदरचा जो पण स्टॉक असेल बघा, काय काय सांगते मी, स्टॉक किंवा तो ओपनिंग असेल किंवा क्लोजिंग असेल, परचेजेस, सेल्स आणि ग्रॉस प्रॉफिट, हे सगळं कधीचं आहे तर आग लागायच्या अगोदर आपल्याला एक अकाउंट ओपन करायचं आहे. त्या अकाउंटचं नाव आहे ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2024. तर हे आपल्याला इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे त्यांनी, की हा जो गुड्स त्यांनी सेव्ह केलेला आहे, तर ह्याच्यामध्ये एक तारीख दिली, स्टॉक ऑन 31 मार्च 2023. हा ओपनिंग स्टॉक आहे, कारण इयर बघा आपलं इथं चालू झालेला आहे, तर हा ओपनिंग स्टॉक आहे इथला, हा ओपनिंग आहे ह्या तारखेचा, आणि ह्या तारखेचा तो क्लोजिंग आहे, क्लोजिंग स्टॉक आहे. आणि आग लागली ते जे इयर आहे आपलं, तो इयरचं इथं तारीख सांगितलेली असते कधी आग लागलेली आहे, तर 1 एप्रिल टू 13 जून 2024. तर इथं बघा आपल्याला काय करायचं आहे ते पहिलं मी तुम्हाला सांगते. आपल्याला इथं काय करायचं आहे की जो पण आग लागायच्या अगोदरची जी तारीख आहे ते आपल्याला इथं 2 अकाउंट ओपन करायचे आहेत. एक ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं आहे आणि दुसरा मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट फॉर द पिरियड 1 एप्रिल 2024 टू 1 जुलै 2024, दॅट इज टू से द डेट ऑफ फायर, म्हणजे ज्या तारखेला आग लागली त्या तारखेपर्यंत एक मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट म्हणजे की ते आपल्याला निवेदन करायचं आहे विमा कंपनीला, की आम्हाला आमचं एवढं नुकसान झालेलं आहे आणि आम्हाला तुम्ही नुकसान भरपाई द्या. मग त्यांना माहिती पाहिजे ना आपल्या कंपनीत किती स्टॉक होता, किती जळाला, किती विकला, आणि मग हे सगळं इन्फॉर्मेशन कंपनी देऊ शकते विमा कंपनीला. ज्या कंपनीला आग लागली त्या कंपनी काय करते, असं एक निवेदन तयार करते, म्हणजे असं एक ट्रेडिंग अकाउंट तयार करते आणि तो सेंड करते विमा कंपनीला. तर हा विमा कंपनीला सेंड करण्यासाठी तयार केलेला अकाउंट असतो. तर याला आपण म्हणतो मेमोरंडम अकाउंट. पहिला एक बनतो ट्रेडिंग अकाउंट, तो कधीच असतो तर इयर एंडेड 31 मार्च 2024चा असतो, म्हणजे आग लागायच्या म्हणजे आग लागल्यानंतरचा आहे तो, 31 मार्च 2024चा आहे. तर इथं थोडंसं ना काळजीपूर्वक नीट बघा तारखा कशा दिलेल्या आहेत. तर इथं सांगितलं आहे 1 जुलै 2024ला आग लागलेली आहे. तर इथं बघा इथं आग लागली, तर ह्याच्या अगोदरचा म्हणजे आग लागायच्या अगोदरच्या वर्षाचा शेवटचा हा क्लोजिंग स्टॉक असतो. तर हा आहे ओपनिंग स्टॉक, इथला आहे क्लोजिंग स्टॉक, आणि इथली जी इन्फॉर्मेशन येणार आहे ते मेमोरंडमला येणार आहे. तर मेमोरंडमला इथं घेताना तारखा नीट बघा, कारण तारखा समजणं खूप गरजेचं आहे. तर इथं आहे 1 एप्रिल स्टॉक ऑन 31 मार्च 2023, ह्या तारखेचा स्टॉक दिलेला आहे, ह्याला आपण इथं ओपनिंग स्टॉक म्हणू. ओपनिंग आहे तो कुठे येणार आहे तर ट्रेडिंग अकाउंटला. तुम्ही इथं लिहून ठेवा ट्रेडिंग अकाउंट. त्याच्यानंतर हा दिला आहे तो इथला दिला आहे आग लागायच्या अगोदरचं इयर आहे. तर हे जे पण आग लागायच्या अगोदरचं जी पण इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला येणार आहे, म्हणून हा पण स्टॉक आहे तो क्लोजिंग आहे. कोणता आहे क्लोजिंग, हा ओपनिंग आणि हा क्लोजिंग. तर तुम्ही म्हणाले इथे एप्रिल लिहिलं आहे, तर इथं मार्च म्हणजे ह्याच्या अगोदर असणार आहे ना, इथं 31 मार्च ह्याच्या अगोदर असणार आहे 2023. तर इथून आपलं इयर संपलं, इथं चालू झालं, इथला क्लोजिंग इथं ओपनिंग झाला, इथला ओपनिंग इथं ओपनिंग झाला आणि इथं क्लोजिंग आहे. तर हे नीट लक्षात ठेवा, हा 31 मार्च 2024 इथला क्लोजिंग आहे, म्हणून हे दोघं पण कुठे येणार आहेत तर ट्रेडिंग अकाउंटला येणार आहेत. त्याच्यानंतर बघा जिथं तारीख दिली, कुठली तारीख दिली तर 1 एप्रिल टू 13 जून, 1 एप्रिल टू 13 जून म्हणजे 1 जुलैपर्यंत, म्हणजे इथं 30 जून आणि 1 जुलै म्हणजे एकच रात्रीचा फरक आहे. त्यांनी सांगितले 30 जून 2024. तर म्हणजे आग लागण्याची जी तारीख दिलेली आहे ह्या तारखेचं येणार आहे, हे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला येणार आहे, हे लक्षात ठेवा. तर सेल्स आहेत
हे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येणार आहे. सेल्स तुम्हाला माहिती आहे कुठं असतात. हे परचेजेस आहेत, इथं पण तारीख आहे बघा, ही तारीख आहे. तर हे येणार आहे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. हे क्रेडिटला, हे डेबिटला, कारण हे परचेजेस आहेत. हे सेल्स आहेत बघा, सेल्स फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2024, म्हणजे हे अगोदरच्या वर्षाचे सेल्स आहेत. हे येणार आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. त्याच्यानंतर परचेजेस फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2024, ह्या तारखेचे परचेजेस आहेत, म्हणजे ह्या वर्षीचे परचेजेस आहेत. हे येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. खाली सांगितलं आहे कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ क्लेम टू बी सबमिटेड टू द इन्शुरन्स कंपनी टू रिस्पेक्ट ऑफ द लॉस ऑफ स्टॉक, म्हणजे आपला किती लॉस झालेला आहे स्टॉकचा, ह्या लॉस ऑफ स्टॉक ह्या मेथडनी तुम्ही काय करायचं आहे, एक मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट बनवून कंपनीला पाठवायचं आहे. तर ह्या तारखा तुम्हाला समजल्या का बघा, हे तारीख जर लक्षात आली, डेट जर तुम्हाला समजल्या चांगल्या, तर हा क्वेश्चन किंवा हा लेसन तुम्हाला समजायला इझी जाईल. तर आपल्याला काय करायचं आहे, आग लागायच्या अगोदरचं जे वर्ष आहे ह्यात इथली जी इन्फॉर्मेशन दिली असेल, एकतर ही तारीख असेल 2023 किंवा 31 मार्च 2024, आग लागायच्या अगोदर म्हणजे फायरच्या बिफोर जे पण आपल्याला डेट दिलेली आहे त्याचं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटला करायचं आहे. आणि आग लागलीची जी तारीख आहे, हे इयर सेकंड इयर, हे फर्स्ट इयर होतं, हे सेकंड इयर, ह्या इयरला मी इथं लाईन मारली बघा, 2 इयरचं मी कॅल्क्युलेशन केलं. तर ही जी हे जे सेकंड इयर आहे हे 1 एप्रिल 2024 टू 1 जुलै 2024 किंवा 13 जून 2024. 1 तारखेला आग लागली म्हणजे 30 तारखेला आपल्या शॉपमध्ये किती स्टॉक होता किंवा किती माल विकला किंवा किती माल परचेज केला, गुड्स परचेज केला, याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ह्या तारखेची जे पण इन्फॉर्मेशन असेल ते मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला येणार आहे. आता मला वाटतं तुम्हाला डेट चांगल्या कळाल्या असतील. तर आपण आता पोस्टिंगला सुरुवात करणार आहोत. इथं मी तुमच्या समोर क्वेश्चन ठेवलेला आहे. तर क्वेश्चनवरून आपल्याला काय करायचं आहे, इथं बघायचं आहे स्टॉक आहे आणि तो पण इथं मी लिहिलं आहे ओपनिंग आहे. ओपनिंग स्टॉक आपल्या कुठं असतो, ट्रेडिंग अकाउंटच्या कुठं असतो. तुम्ही ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला जमतो, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही 11वी 12वीपर्यंत केलेला आहे. तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला असतो ओपनिंग स्टॉक 4,20,000. आपण इथं लिहिणार आहोत ओपनिंग स्टॉक टू ओपनिंग स्टॉक. आपण डेट पण लिहूया म्हणजे तुमच्या लक्षात राहावं म्हणून. 31 मार्च 2023. अमाऊंट आहे 4,20,000. त्याच्यानंतर दिलाय स्टॉक, हा आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक इथं खाली येतो, वर नाही येत, आपण क्रेडिट साईडला लिहितो. सेल्सच्या खाली आपला क्लोजिंग स्टॉक असतो. आपण इथं म्हणणार आहोत क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट आहे क्लोजिंग स्टॉकची 4,20,000. 4,20,000. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशनमध्ये दिलं आहे सेल्स फ्रॉम 1 एप्रिल टू 13 जून 2024, म्हणजे ही तारीख आहे. इथं बघा मेमोरंडमला येणार आहे. सेल्स आहेत म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला असतात. आपण इथं लिहिणार आहोत सेल्स. अमाऊंट आहे सेल्सची किती बघा, 5,10,000, 5,10,000. आता इथं तारीख लिहिताना येणार म्हणून मी लिहिली नाही आणि वर लिहिलेली तारीख बघा 1 एप्रिल 2024 टू 1 जुलै 2024, हे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला जाणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं सांगितलेलं आहे परचेजेस फ्रॉम 1 एप्रिल टू 13 जून 2024. परचेजेस आहेत, परचेजेस आणि ते पण मेमोरंडमला येणार कारण ही फायरची डेट आहे किंवा ह्या फायर झालेल्या इयरची इन्फॉर्मेशन आहे. पहिले येतो ओपनिंग स्टॉक, आपण थोडी जागा सोडू, त्याच्या खाली येईल परचेजेस. परचेजेसची अमाऊंट आहे, परचेजेस आहे 3,15,000. 3,15,000. त्याच्यानंतर आहे सेल्स फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2024, म्हणजे इथले येणार आहे 31 मार्च 2024चे सेल्स आहेत. सेलची अमाऊंट आहे 15 लाख. आपण इथं लिहिणार आहोत बाय सेल्स 15 लाख. 15 लाख.
त्याच्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलेलं आहे परचेजेस फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2024. हे परचेजेस आहे 2024चे परचेजेस आहेत 9,000. ट्रेडिंग अकाउंटला येईल, इथं आपण लिहिणार आहोत टू परचेजेस. तारीख पण आपण लिहू शकतो 31 मार्च 2024. अमाऊंट आहे 9 लाख रुपीज. ही झाली आपली इन्फॉर्मेशन. काय राहिलं आहे का आपलं इथं? तर काहीच नाही राहिलेलं बघा. आपण 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 सगळ्याचं पोस्टिंग केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ह्याच्यावरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ट्रेडिंग अकाउंट आणि मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. तर हे इन्फॉर्मेशनवरून आपण इथे अमाऊंट पुट केल्या. आता काय करायचं आहे आपल्याला, हा जो ट्रेडिंग अकाउंट आहे ह्याला क्लोज करायचं आहे. आपण क्लोज करू. ह्या साईडची टोटल जास्त आहे, करून बघा किती येते. 2 5 आणि 4 9 आणि 1 19,20,000 19,20,000 तिचा अमाऊंट आपण इथं लिहिणार आहोत 19,20,000 19,20,000. त्याच्यातून हे मायनस करायचं आहे. म्हणजे तुम्हाला इथं काय मिळतो आपल्याला, तुम्हाला माहिती आहे ग्रॉस प्रॉफिट CD. ह्याला स्टार करूया आणि ब्रॅकेटमध्ये लिहूया बॅलन्सिंग फिगर. अमाऊंट किती येते बघू. हे 3 झिरो आहे, इथं मी 3 झिरो लिहिले. हे 4था झिरो 2, इथं 5वा झिरो 9 4 13 13 आणि किती 9 13 आणि 6 9 6 लाख 13 आणि 6 19 झाले. इथं हा झाला ग्रॉस प्रॉफिट. हा ग्रॉस प्रॉफिट आपण काय करणार आहोत त्याच्यावर बघा, आपल्याला काय मिळालं इथं ग्रॉस प्रॉफिटवरून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल्स, म्हणजे किती टक्के आपल्याला ग्रॉस प्रॉफिट झाला सेलच्या प्रमाणात. तर आपण इथं लिहिणार आहोत ग्रॉस प्रॉफिट किती आहे. मी फॉर्म्युला लिहिला, ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट किती आहे तर 6 लाख. सेल्स किती आहे तर सेल्स आहेत 15 लाख 15 लाख इंटू 100. आपण कॅल्सीवर करून बघूया किती येते. कॅल्सीवर करूया 6 लाख डिवाइड बाय 15 लाख इंटू 100 40%. किती आलं तर तुमचं जो रेट आहे ग्रॉस प्रॉफिटचा तो 40% आला. सेल्सवर ग्रॉस प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन केलं तर रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट म्हणजे ग्रॉस प्रॉफिट मिळण्याचा दर किती आहे 40%. मग हा जो 40% ग्रॉस प्रॉफिट आला तर आता आपल्याला ह्याच्यावरून खाली इथं इन्फॉर्मेशन पुट करायचं आहे. इथला जो क्लोजिंग स्टॉक आहे तो इथं ओपनिंग होईल. कारण बघा इथं आपण ह्या पेजवर डेट तयार केल्या होत्या, इथला आपल्याला क्लोजिंग स्टॉक मिळाला. इथला क्लोजिंग म्हणजे इथला काय असतो ओपनिंग असतो. म्हणजे इथला जो क्लोजिंग आहे तो इथं ओपनिंग होईल, ओपनिंग स्टॉक. मग ओपनिंग स्टॉक किती असेल बघा, इथला क्लोजिंग किती आहे 4,20,000. म्हणजे इथं जो ओपनिंग होईल तो हा होईल इथं ओपनिंग स्टॉक. अमाऊंट आहे 4,20,000. आता आपल्याला बघा ह्याच्यावरून काय मिळेल तर क्लोजिंग स्टॉक मिळेल. कारण ओपनिंग हा इथला क्लोजिंग इथं ओपनिंग झाला. परचेजेस आहेत सेल्स आहेत. मग आपण ह्याला क्लोज करू. मला वाटतं इकडची टोटल जास्त आहे 3 0 5 5 2 + 1 3 4 + 3 7 7,35,000. सॉरी इथं एक ग्रॉस प्रॉफिट काढायचा राहिला कारण आपण हा रेट काढलाय ना. आपण इथं लिहूया ग्रॉस प्रॉफिट CD आणि ह्याला इथं म्हणणार आहोत 40% ऑन सेल्स. दॅट इज टू से
सेल्स किती आहेत, तर इथं आहेत 5,10,000. 5,10,000 हे लक्षात घ्या. हे सेल्स घ्यायचे आहेत, वरचे नाही. त्याच्यावर ग्रॉस प्रॉफिट काढूया. 5,10,000 इंटू 40%. अमाऊंट आली 2,00,000. ग्रॉस प्रॉफिट आला 2,04,000. आता आपली इथली अमाऊंट चेंज होईल. 2,04,000 प्लस 3,15,000 प्लस 4,20,000. आपण क्लोज करतोय तर अमाऊंट आली 9,39,000. 9,39,000. तीच अमाऊंट आपण इथं लिहिणार आहोत, 9,39,000. आणि मग ह्याच्यातून हे 5,00,000 मायनस 5,10,000. अमाऊंट आली 4,00,000. ह्याला आपण नाव देणार आहोत इथं बाय क्लोजिंग स्टॉक. कारण हा स्टॉक म्हणजे जेव्हा आग लागली तेव्हा आपल्या दुकानामध्ये एवढा स्टॉक होता, क्लोजिंग स्टॉक. आणि त्याला आपण म्हणणार आहोत बॅलन्सिंग फिगर. हे आपण शोधलं. ह्याला आपण CD पण म्हणतो. 4,29,000 हा मिळाला क्लोजिंग स्टॉक. हा क्लोजिंग स्टॉक काढल्याशिवाय आपल्याला किती नुकसान भरपाई मिळणार हे कळत नाही. तर हा झाला क्लोजिंग स्टॉक. मग आपल्याला काय करायचं आहे, तर त्याच्या पुढं एक व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. त्याला म्हटलेलं आहे असर्टेनमेंट ऑफ व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. म्हणजे जेव्हा आग लागली तेव्हा आपल्या दुकानात किती स्टॉक होता आणि विमा कंपनी आपल्याला किती नुकसान भरपाई देणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर आपण ते इथं लिहून घेऊया. नुकसान भरपाई कशी काढायची, म्हणजे अमाऊंट क्लेम कसा मिळणार, किंवा इन्शुरन्स कंपनी नुकसान झालेल्या शॉपला किंवा त्या बिझनेसला किती नुकसान भरपाई देणार, तर ते आपण काढणार आहोत. मग इथं लिहायचं आहे व्हॅल्यू ऑफ. पहिलं बघा हे कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे. व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑफ द, इथं लिहिते मी व्हॅल्यू डेट ऑफ फायर. डेट ऑफ फायरच्या वेळेस स्टॉक किती होता, जेव्हा शॉपला आग लागली तेव्हा, म्हणजे क्लोजिंग स्टॉक. तुम्हाला कळावं म्हणून मी इथं लिहिते क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती होता, तर 4,29,000. 4,29,000 हा आपल्या दुकानात स्टॉक होता. तर ही इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे, कारण आग लागली तेव्हा आपल्या दुकानामध्ये किती स्टॉक होता, तर 4,29,000. मग आपण त्यातलं वाचवलं किती, एवढा आपल्या दुकानात ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी एवढा माल होता. इथं बघा लिहिलं आहे सॅव्हलेज किती झालेला आहे, 1,57,500 आपण वाचवलेला आहे. तो मायनस करावा लागेल, म्हणजे प्रत्यक्ष किती आगीमध्ये गुड्स लॉस झाला किंवा जळाला ते लिहायचं आहे. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत लेस व्हॅल्यू ऑफ स्टॉक इथं दिलेला आहे. बघा इथं किती माल आपण सेव्ह केलेला आहे. व्हॅल्यू ऑफ स्टॉक सॅल्वेज, तर तो वाचवलेला आहे 1,00,000. इथं आहे बघा 1,57,500 एवढा आपण सेव्ह केलेला आहे. तर मायनस करूया. 4,29,000 मायनस 1,57,500 2,71,500 एवढा आपण म्हणजे एवढाच ॲक्च्युली नुकसान आपलं एवढं अमाऊंटचं झालेलं आहे. 2,51,500 रुपीचं नुकसान, एवढा माल आपला जळालेला आहे प्रत्यक्ष. तर विमा कंपनी आपल्याला एवढी नुकसान भरपाई देईल, कारण इथं ह्या क्वेश्चनमध्ये पॉलिसीची अमाऊंट दिलेली नाही, कितीची तुम्ही पॉलिसी घेतली आहे ते मेन्शन नाही केलं. म्हणून आपण ह्याला लिहिणार आहोत. हां थोडं वर खाली झालं, थांबा. तर किंवा खाली लिहिते, थांबा. इथं असर्टेनमेंट ऑफ व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड
बाय फायर. इथं आहे व्हॅल्यू, पाहिजे तर मी इथे एक लिहिते, व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. फायर झाली तेव्हा, म्हणजे याला आपण म्हणलं आहे क्लोजिंग स्टॉक. जेव्हा आग लागली तेव्हाचा क्लोजिंग स्टॉक अमाऊंट होती 4,29,000. आणि वाचवला किती तो लेस करायचा आहे, म्हणजे प्रत्यक्ष जळाला किती तो कळेल आपल्याला. व्हॅल्यू ऑफ सॅल्वेज 1,57,500 आणि मायनस केलं तर अमाऊंट आली 2,71,500. हे झालेलं आहे. आपण एवढ्या अमाऊंटचा क्लेम करणार आहोत. अमाऊंट क्लेम. अमाऊंट क्लेम एवढ्याचा क्लेम करणार. मग खाली लिहिणार आहोत अमाऊंट क्लेम इज इक्वल टू 2,71,500. एवढ्याच आपल्याला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणार आहे. तर आपल्याला माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.